काय नंबर कोमल चौथा कुठला नंबर मी का नाही सेव केला त्या दिवशी नंबर का नाही सेव केलास तू का नाही सेव केलास तू शेवटच 2 नंबर हा कन्फर्म हित असणार हॅलो कोमल अहो आयर कशाला पाहिजे मला अहो माझं अजून कुठं लगीन झालंय यो कोमलचा नंबर आहे ना अहो कमल नाही कोमल 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 म्हणजे सॉफ्ट मुलायम कोमल ठेवा रॉंग नंबर आहे ठेवा कुठला नंबर कोमल मैंने दिल पे क्यों नहीं कोरा तुम्हारा नंबर कुठला असेल नंबर तो नंबर ना यो ठेवून लावून बघतो हॅलो ठेवा रॉंग नंबर आहे यो ते मला कोमलला लावायचा होता तुमचा यो बसाडा आवाज ऐकूनच म्हणलं रॉंग नंबर आहे ठेवा अहो ठेवा पण मग राहुल टेन्शन आलं वाटतं तुला कसलं तरी अरे साधा एक नंबर सापडणं झालाय यात हत्तीच्या मारी एवढं काय त्याच्यात तुला माहित आहे का ह्यो साधा सुद्धा नंबर जाऊ दे तुला कशाला सांगतोय मी ठीक आहे ते पवारांचं कळलं का नानांच्या घरातलं काय ते अरे पार कर्जात बुडालेत ते हं? घरावर नाही तर रानावर जप्ती येणार आहे बघ खरं काय मग काय का मला वाटलं तुला माहित असेल नाही ना गावात राहतोस का कुठं राहतोस तू कॉन्फिडन्स न सांगतोयस ना म्हणजे काय आता काय होतंय काय माहित बरं चल येऊ का तम अरे अर्धवट काय सांगतोयस जरा इसकटून सांग की अरे बाबा त्या जीतून लाखभर रुपये बाहेरनं उचललेत त्यात घराच्या कर्जाचे हप्ते बी थकलेत अयो त्यामुळं बँकेने ना जप्तीची नोटीस दिली रान नाही तर घर दोघांपैकी काहीतरी जाते बघ अयो पण त्यांनी काहीतरी मार्ग शोधला असेल की परत करायचा अरे जितून उचललेले लाखभर रुपये आणि बँकेचे 50,000 असं दोन्ही मिळून जर 1.5 लाख रुपये गोळा केले ना तर काहीतरी होईल पण कमाल आहे तुला काहीच नाही माहित म्हणजे बर चल निघतो आणि बापूंना सांग पिकमीचे पैसे तेवढे वाढवून द्या म्हणाव हॅलो आजा हा बोल रे अर्जंट काम आहे जरा दुकानावर ये की काय झालं मी बॅग खरेदी करायला निघालोय काय ते फोनवरच बोल अरे असलं मॅटर फोनवर बोलता येणार नाहीत तुझं काम सगळं झालं की मला भेट हा येतो ठीक आहे ठेव कर इकडे का बोललो दुकानात लई गर्दी होती म्हणलं इकडं जरा सिक्रेट मध्ये बोलता येईल जाऊ दे काय झालं सर अरे लई मोठा मॅटर झालाय आज्या अरे काय मॅटर झालाय सांग की आता अरे शीतलच्या घरावर नाही तर रानावर बी जप्ती येणार आहे काय हे
तू कसं भांजाली आणि काहीतरी भूल नकोस. दुपारचं झोपत जाऊ नको दुकानात. काहीतरी स्वप्न बघताना बडबडते उगाच. खरं सांगतोय मी. अरे जितू काकाने 1,00,000 रुपये उचलल्यात बाहेरनं. बँकेचा हप्ता बी थकल्यात. बँकवाली जप्ती आणणार आहेत. राहुले, काय बोलतोयस कळते का तुला? कन्फर्म असल्याशिवाय मी बोलतोय वय. अरे घरातली सगळी टेन्शन मध्ये आहेत त्यांच्या. तो आपला पिगमीवाला चव्हाण नाही का, तुम्हाला सांगत होता. तर अरे तरीच दुपारी मला शितली म्हणत होती त्यांच्या घरात मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. हा बघ, मी म्हणत होतो का ना. आईला झाली का सगळी पंचायत? तिला सांगितलं तरी अवघड आहे, नाही सांगितलं तरी अवघड आहे. सांगितलं तर पाहिजेलच की. अरे आधीच मी जाणार म्हणून लय काय काय करत असते ती. दाखवत नाही, मी जाणार आहे म्हणून ती बी आत्म धास्तवली माहितीये का? अवघडच होऊन बसलेला का सगळं. तेच तर काय करायचं कळणार का. मी काय म्हणतो, समजा आपण तिला सांगितलंच नाही तर. आपण कुठनं तरी कळणारच ना तिला. आणि अशी गोष्ट लय दिवस लपून राहत नाही. यो बी पॉइंट आहे. राहुल्या, तिला काय कळायच्या त्यांची अडचण दूर झाली पाहिजे. बघ काम करतो, मलाच काहीतरी मदत करता येते का बघतो. मदत? अरे 1,00,000 रुपये कुठनं? अरे पैसे किती का असणार राहुल्या, आपण मदत केली पाहिजे. दिवस कमी आणि मदत जास्त असं झाले. काय दिवस कमी? अरे काम किती बी मोठं असू दे, फौजीला ते 24 तासात पूर्ण करता आलंच पाहिजे. उद्या रात्रीपर्यंत काय बी करून मी अडचण सोडवणारच. हा गाशी, त्याला म्हणतात फौजी. फौजी लढा तुम्ही, मी बी आहे तुमच्या संग. चला. जरा जास्त कप्पे असलेली बॅग आणायची नव्हे. हम्म. काय याच कपड्यांनी बॅग अख्खी भरून जाईल. अजून बाकीचे कपडे बी भरायचे. आणि खायचं सामान कुठे ठेवायचं ते बी यायचं अजून. आणि तेवढं तर दिलंच पाहिजे ना. आता एकदा का तुम्ही गेला 6 महिने काय परत यायचा नाही. म्हणून लई काय काय खायला देणार आहे मी तुम्हाला. आणि हा लाडू, चिवडा, तिखट मिठाच्या पुऱ्या हे काय काय बनवून झालंय. अजून काय पाहिजे असेल ना तर आताच सांगा. अहो काय हो, काय झालंय का? नाही, काय नाही. मग एवढा कसला विचार करताय? नाही, असंच. हे काय पासबुक कशाला बघताय? नाही, ते बॅलन्स चेक करत होतो. असं अचानक कशाला? अगं असंच तर. तुम्ही त्या बसा बघू. मला सांगा बरं काय झालंय? अगं खरंच काय नाही तर. नक्की? हा नक्की. पण मला तर तसं वाटत नाही. तुला एक काय बी वाटत असतं बघ. कशाला विचार करत बसतीस तू? हो तसं नाही, पण जवळच्या माणसाचं काय बिनसलं असलं की मला लगेच कळतं. अगं काय नाही बी नसलं. आणि तू जरा निवांत घे बरं का. किती काम करशील तू? आता तुम्ही जाणार आहे म्हणल्यावर आवऱ्याची घाई गडबड तर असणारच की. जायच्या आधीच सगळं व्यवस्थित करून जायचंय बघ मला. तुझ्या मागं कसलंच व्याप नसलं पाहिजे. काय बोलला का? काय नाही. खरंच काय नाही झालं ना? नाही. बर.
का राजा काय विचार करतोस? राहुल्या, रातभर विचार करत होतो, काय कळना झाले बघ. शीतलला सांगितलंस का? तिला कशाला सांगतो का? तिला टेन्शन घे. आता काय करायचं? अरे तेच तर काय कळना तर. आणि माझ्याकडे सगळे मिळून फक्त 8,000 रुपये. तुला नेमकं किती लागणार आहे ती? सगळे मिळून 1.5 लाख रुपये पाहिजेत राहुल्या. अवघड आहे लागतं हे काम. अरे तेच कळना तर. काहीतरी असं आयडिया काढायला पाहिजे. आज्या, लॉटरी लावायची का आपण? अरे काय चेष्टा सुचते होय तुला? तसं नाही, पण आपण करणार काय ना? राहुल्या, तुझ्याकडे किती पैसे आहेत? माझ्याकडं? अरे माझ्याकडं कुठलं पैसे? दुकानातलं सगळं पैसे असतात बापूंच्याकडं. मग कसं करायचं लक्षात? आज्या, एक सिक्रेट आहे, पण तू कुणाला सांगणार नसशील तर सांगतो. काय? अरे काय काय गिरायकांचं मी डायरेक्ट पैसे खिशात घालतो, बापूंना पण कळत नाही. ते तुला देतो पैसे. होय, असं किती पैसे आहेत तुझ्याकडे? एक असतील 1,000-1,200. हा, म्हणजे सगळे मिळून 9,000 झाले. हा, इकडे विचारायचं का? हा, त्याच्याकडे असतील पैसे. नाही, नको. अरे त्याला बी घरी पैसे पाठवायला लागतात. अरे नको काय नको, थांब, मी फोन लावतो. तुझं काम होणार असेल ना तर फोन उचलते का नाही बघ. बोला की राहुल शेठ. काय म्हणतंय तुमचं काश्मीर? काश्मीर तो एकदम बढिया आहे. राहुल्या, लका सकाळीच तुझी आठवण आलती. मी फोन करणारच होतो, तेवढ्यात तुझा फोन आलाय. मग आपलं कसं काम असतंय आपल्याला आधीच कळतं. बाकी बोल, काय चाललंय? माझं काय निवांत चाललंय, दाढीन कट्टिंग. तुझंच बोल बावा. माझं बी लागलंय आता रुटीन. आता कसं एकदम फौजी असल्यासारखं वाटतंय बघ. आहा, भारीच की. इक्या, अरे आजाचं काहीतरी काम आहे बघ तुझ्याकडं. हा. थांब देतो. हा, बोलवी की. काय दाजी, काय म्हणताय? कशी आहे तब्येत? मी बरा आहे. तू कसा आहे? मी बी बरा आहे. अरे काय लाका, तू येतोयस का नाही इकडं? रमलास तिकडं संसारात. अरे नाही, वॉरंट आलंय. पोस्टिंग चेंज झालं ना म्हणून थांबलोय. आणि अजय, तुला म्हणलं होतं का नाही तुझ्या आधी भरती मीच होत असतोय म्हणून? तसंच झालं बघ. आणि हा, तिथं बी तुझ्या आधी बॉर्डरवर मी चालू आहे. होय, तू कुठं जाणार आहे आसामला? मी हे काय पुढच्या आठवड्यात निघालोय. अच्छा आहे. ठीक आहे. हा, ऐक की बाबा, बोल की. माझं एक काम होतं. अरे मग असं परक्यावनी काय बोलतोयस? गोळीसारखं डायरेक्ट बोल की. अरे शीतलच्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यांना 1.5 लाखांची गरज आहे. नंतर पैसे नाही ना भरलेत तर घरावर जप्ती येणार. कसं काय र? तुला मी सगळं सांगतो नंतर. आधी ऐक. हा. तुला काही पैसे द्यायला जमतील का? हा, देतो की. आजा, शेतलेले टेन्शन मध्ये नाही ना? अरे नाही, तिला सांगितलंच नाही मी अजून. उगाच परत लय काळजी करत बसते. हा, हे सही की तुने. पण आजा, तुला आता 10,000 पाठवू शकतो र. 10? हा. चालेल. ठीक आहे, माझा पगार झाला की देतो. हा, किंवा काही विषय नाही. हा, फक्त देताना ना 15% व्याजाने दे बर का. हा? हा. लाका तुला कोणी मागितलं का रे? हा, पगार झालं देतो म्हण. अरे नाही, तसं नाही. अरे गे बेस. तुझी जरी बायको असली ना त्याच्या आधी माझी बहीण आहे ती. काय हे बघ, मी तुला 10 नाही 15 पाठवतो. काय फक्त त्यातले ना 5 फक्त आईला नेऊन दे. हा, चालेल.
तुला 15 दिलं असतं रे, पण आईकडे बी पैसे नसतील आणि मग ती जाते कुठं भांगल्याला जा आणि कुठं काय करायला जा असं करत बसती. अरे नाही नाही, तू दे, मी नेऊन देतो आईला. हे राजा, एक काम कर की आपल्या ट्रेनिंग सेंटर मधल्या पोरांना विचारून बघ की, अरे 10,000 तरी मिळतील त्यांच्याकडनं. अरे नाही नको, ते मागणं बरं दिसत नाही रे. पशा कुठेतरी, ते पाजा कुठेतरी, ते रावल्या के असं होतं ना, मग नको दे. अरे पण तुझ्या पाशाला केलतीस की मदत. अरे हो, पण दिलं ना त्यानं परत. त्याच मी दागिने केलं ना शीतलला. मला पाहिजे असं तर गोष्ट वेगळी होती. तू ना हरिश्चंद्राच्या अवताराच बघ. जाऊ दे, तुला बरं वाटतं तसं कर. हा, मी पाठवतो तुला पैसे. हा, आणि काय होतंय ते सांग मला. ठेवू का? ठेव. काय म्हणला? 10,000 पाठवतोय म्हणून. हा समज केला का? इतका भाव आहे आपला. अरे पण रावल्या, 20,000 झाले, अजून 1,30,000 बाकी आहे. आणि होय की आज्या, फौजींना मागे काय पैसे? नाही, नको नको. अरे नाही नको कसं? फौजी करतील मदतला का आपल्याला? अरे त्यांना तसा बी लय खर्च नाही लय, आणि पेन्शन बी आहे, त्यांचं शेविंग जास्त असणार आहे. मागे आपण. अरे पण असं बरं दिसत नाही रावल्या. तिने विचारलं तर काय सांगू? आणि अशी सांगणी गोष्ट बरं दिसत नाही. अरे पण त्यांना काय सांगायचं तवा? काय खोटं बोलायचं? नो 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 नो, सच भी नहीं सांगने का और झूठ भी नहीं सांगने का, सिर्फ पैसा द्या ऐसा सांगने का. थांब, मी बोलू. तर रावल्या, फौजी इकडे ये की. बरं सांग. काय रे, काय राजा, काय चाललंय? काय नाही, चालली गडबड. हा, फौजी, आजच तुमच्याकडे काम होत. अरे मग बोल की. बोल. ते पैसे पाहिजे होते. काय किती? अरे कारण विचारलंय का? किती पाहिजे बोल. सगळे मिळून 1,30,000 पाहिजे. एवढे? वय माझ्याकडे आहेत आता 20,000. ते देतो तुला लगेच. कसं एका कामासाठी 1,00,000 टाकलेत, नाही तर सगळे दिले असते मी. नाही नाही, आता जेवढे आहेत तेवढे चालतील. मी म्हणलं होतं आज्याला, फौजी आपल्याला 100% मदत करणार. बरं, आता मी घराकडे चाललोय, पैसे काढून ठेवतो. हा, हा येता येता घेऊन जा. हा, माझा पगार झाला की देतो. हा, अर्धे दामानं. तुला विचारलंय का मी? नाही तसं नाही, पण थँक्यू. बरं, येऊ का मी? हा, आज्या, मी तुला काय म्हणलं होतं, फौजी आपल्याला 100% मदत करणार म्हणून. आता मला फुल कॉन्फिडन्स आलाय. आपण काय पण करून पैसे साठवत असतो आजच्या दिवसात. रावले, लगेच हरकून जाऊ नको, अजून 1,00,000 रुपये आहेतच. रावले, अरे मला पगार सुरू होणार आहे, म्हणजे मला कर्ज मिळू शकते की. हा, एकदम बेस्ट आहे की. उगाच कुणाला तरी मागत बसण्यापेक्षा आपलं आपण तयारी केलेली चांगलं. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता डायरेक्ट बँकेत जा. तसंच करतो. ए, पण तू कोणाला सांगू नको म्हणजे झालं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आपण लय खुफिया माणूस आहे, खुफिया. सिक्रेट म्हणजे एकदम सिक्रेट.